नमस्कार, मी क्रांती तुमचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते। तर आजचा व्हिडिओ आहे आपला की गुलाबजामुन कसं बनवायचं आणि तेही इन्स्टंट तासाभराच्या आतमध्ये तयार होईल असं। तर तेच मी तुम्हाला पुढे सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आवडला तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर याची रेसिपी पाहूया आपण। तर मी रात्री चितळेचं इन्स्टंट गुलाबजामुन बनवायचं पॅकेट घेऊन आलेले 200 ग्रॅमचं। तर मी पहिल्यांदाच बनवत होते त्यामुळे मी 200 ग्रॅमचं घेऊन आले अगोदर। तर त्यावरती आपल्याला पाठीमागे पूर्ण कृती दाखवलेली असते की कसं बनवायचं आपण, आणि तेच वाचून मी बनवलं आणि एकदम छान अतिशय सुंदर असं अप्रतिम गुलाबजामुन तयार झालेलं आहे। तुम्ही सुद्धा करू शकता, हे अगदी सोपं आहे। तर तेच आपण पाहूया। आता मी पॅकेट फोडलेलं आहे आणि एका भांड्यामध्ये ते काढून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे मळून घ्यायचं आहे, मऊसूत त्याचा गोळा करून घ्यायचा आहे। त्यासाठी तुम्ही दूधही वापरू शकता किंवा पाणीही वापरलं तरी चालेल। तर मी दूध माझं खूप गरम होतं त्यामुळे मग मी पाण्याचा वापर केला आणि पाण्याचा वापर लागेल तसं घालून एकदम छान असा गोळा तयार करून घेतला। तर आपल्याला एकदम पाणी घालायचं नाही, तर लागेल तसं पाणी घालायचं थोडं थोडं आणि छान असं मळून घ्यायचं। तर आपण जे पॅकेट फोडलं त्याच्या पाठीमागे पूर्ण कृती दिलेली आहे, मराठीमध्ये, हिंदीमध्ये आणि इंग्लिशमध्ये सुद्धा आहे, तिन्ही भाषांमध्ये। तर ती वाचून सुद्धा आपण बनवू शकतो, पण मी दाखवते ती जरी फॉलो केलं तरी चालेल। आणि एकदम छान असं मऊसूत गोळा करायचा आहे आपल्याला। तर मोठं भांडं घेतलं तरी अजूनच उत्तम होईल, म्हणजे आपल्याला छान असं मळता येईल आणि पीठ सुद्धा मऊ होईल एकदम। तर आपल्याला जेव्हा इन्स्टंट पाहिजे असेल, म्हणजे झटपट एकदम बनवायचं असेल, तर आपण ह्या पॅकेटचा वापर करू शकतो। आणि तसंही शहरामध्ये आपल्याला फसवलं जातं जेव्हा आपण खवा घेऊन येतो तेव्हा। तर मग मी मागच्या वेळेस आणला होता तेव्हा खूप सारा आणलेला 2 किलो, आणि त्यामध्ये माझी फसवणूक झाली होती। त्यामुळे मग मी यावेळेस चितळेचं ट्राय केलं आणि एकदम उत्तम झाले, टेस्टही खूप छान आहे। तर मला ते बरं वाटलं ते खवा आणून करण्यापेक्षा, आणि त्यामध्ये नो टेन्शन, डायरेक्ट पीठ घ्यायचं आणि मळायचं असं आहे आता ह्या पॅकेटचं। आणि एकदम झटपट पण होते, आणायची गरज नाही ना काय नाही। एकदम आपण किराणा वगैरे भरताना पण आणून ठेवलं तरी आपण आपल्याला जेव्हा पाहिजे असेल तेव्हा थोडंसं बनवून त्याचा स्वाद घेऊ शकतो। त्यामुळे हे पॅकेट मी तुम्हाला रेफर करू शकते, छान आहे एकदम। तर माझा गोळा मळून झालेला आहे छान असा, आणि तो मी छान मऊ सुद्धा करून घेतलाय, तुम्ही बघू शकताय। असाच तुम्ही सुद्धा मळून घ्यायचा आहे गोल आणि मऊ। आता हा आपण झाकून ठेवूया आणि पाक तयार करून घेऊया जामुन करण्यासाठी। तर ही वाटी पूर्ण फुल भरून घ्यायची पाक करण्यासाठी। जर तुम्हाला मीडियम गोड हवं असेल तर आणि जर तुम्हाला अजूनच जास्त गोड हवं असेल तर तुम्ही 1.5 वाटी किंवा 2 वाटी पण घेऊ शकता। आणि पाक खूप जास्त करायचा असेल, पाक प्यायला आवडत असेल तर तुम्ही 2 वाटी पूर्ण भरून घ्यायची आणि त्यासाठी 3 किंवा 4 वाटी पाणी घालायचं आणि पाक छान उकळून घ्यायचा। तर पाक पण खूप महत्त्वाचा असतो याच्यामध्ये। तर मी पाकसुद्धा पहिल्यांदाच बनवते, मी माझ्या आयुष्यात गुलाबजामुनच पहिल्यांदा बनवायला घेतलेलं आहे आणि एकदम छान झालेलं आहे ते, अतिशय सुंदर असं। फर्स्ट ट्राय पण बेस्ट झाला। आणि आता ते पाक करून घेते मी, त्यानंतर आपण कंटिन्यू करूया पुढे रेसिपी। तर पाणी वगैरे घातले, साखर घातली आणि आता गॅसवरती ठेवून अगोदर साखर पूर्ण वितळून घ्यायची आणि त्यानंतर मग 5 ते 6 मिनिटं छान पाक उकळून घ्यायचा, म्हणजे तो पाक तयार होईल। नाहीतर फक्त साखर उकळवून घेतली तर ते पाण्यासारखंच राहील आणि त्याला जास्त गोडवा येणार नाही। जेवढं तुम्ही जास्त उकळवाल तेवढा त्याचा पाक छान होईल। त्यामुळं 5 मिनिटं उकळून घ्यायचं नंतर, आणि छान असा पाक तयार होतो लगेच। तर मी साखर वितळून घेते, अधूनमधून त्याला हलवते पण। तर तिकडे पाक तयार होते तोपर्यंत आपण इकडे त्याचे छान असे गोळे करून घेऊया पिठाचे। आणि पाक तयार होईपर्यंत पीठसुद्धा भिजले। तर गोळे करताना सुद्धा आपण एकदम गोल असे गोळे करून घ्यायचे, हातावरती थोडं चोळायचं म्हणजे गोल होतात। जर त्याला थोड्याशा चिरा वगैरे पडल्या तर मग ते तेलमध्ये तळताना त्याला फाटू शकतात ते मधून, म्हणजे चीर दिसते त्याची। तर त्यामुळे गोळे करतानाच एकदम मऊ, थोडा वेळ लागू द्या पण एकदम गोल गरगरीत गोळे करून घ्या। आणि असे छान असे गोळे माझे तयार करून झालेत, वेळ लागला पण एकदम मस्त गोळे तयार झालेत।
आणि अहोंनी पण मला मदत केली आहे गोळे बनवताना. तर त्यांनी करताना असं थोडेफार चीत झालेली आहे, तर एखाद्याला झाली आहे त्यामुळे चालतंय. आणि 200 ग्रॅमचे एवढे गोळे तयार झालेले आहेत. तर आता तेल गरम करायला ठेवलं होतं मी. तर तेल एकदम मीडियम फ्लेमवरतीच तेलसुद्धा गरम करायचं आहे आणि त्यामध्ये आपण करून घेतलेले गोळे घालायचे आहेत तळायला. आणि मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला तळून घ्यायचे पूर्ण जामून. तर फ्लेम हाय केली तर लवकर ते काळे होतात आणि आतल्या बाजूने तळले जात नाहीत व्यवस्थित, त्यामुळे आणि एकदम काळपट कलर येतो त्याला. त्यामुळे फ्लेम आपल्या गॅसची एकदम लो ठेवायची आहे आणि छान असं तळून घ्यायचं आहे. गोळे तुम्ही बघू शकता एकदम मस्त झालेत आणि ते जसे तळतायत पुढे त्यानंतर ते फुललेत, म्हणजे मोठे झालेत अजून, तुम्हाला पुढे दिसतीलच. गोळे तेलात घातल्यानंतर आपल्याला सारखं ते खालीवर करत राहायचेत, नाहीतर ते एका बाजूने काळपट पडतील आणि दुसऱ्या बाजूने तसेच राहतील. त्यामुळं सारखं आपल्याला असं खालीवर करत राहायचं आहे आणि छान असे गोळे तळून घ्यायचेत. तर तुम्ही बघू शकता कलर यायला सुरुवात झालेली आहे आणि एकदम मस्त कलर येते आता. आणि कंटिन्यू माझं खालीवर करणं चाललेलंच आहे, त्यामुळं अजूनच छान होत आहेत. काहीच वेळ लागत नाही गुलाबजामुन बनवण्यासाठी. आता गोळे बनवायला 10 मिनिटं, पीठ मळायला 5 मिनिटं, पाक बनवायला 5 ते 7 मिनिटं आणि तळून घ्यायला पूर्ण 10 मिनिटं खूप झाले. तर हे आपलं लय झालं 30 ते 40 मिनिटामध्ये आपले गुलाबजामुन तयार होतात आणि एकदम इन्स्टंट आणि छान. आपल्याला विकत आणून करण्यापेक्षा हे घरी केलेले कधीही चांगलेच. तर आता पहिलं काढलेलं आहे तळून, आता हे दुसरं टाकते. आता हे संपले, एंड झाला इथेच, कारण खूप थोडे झालेले 200 ग्रॅमचे आणि फर्स्ट टाईम बनवले होते त्यामुळं मी थोडेसेच ट्राय केले. तर आता एकदम छान झालेत. आता यापुढे मी बनवताना जास्त पण बनवेल आणि बनवल्यानंतर ते सुद्धा मी तुमच्याशी शेअर करेल. तर आता सगळे जामून माझे तयार करून झालेले आहेत आणि जे पहिले होते ते पण थंड व्हायला ठेवलेत बाजूला आणि आता हे दुसरे तळलेले सुद्धा त्याच्यामध्येच ठेवणार आहे बाजूला. आणि थोडेसे थंड झाल्यानंतर आपल्याला हे पाकात टाकायचे आहेत. तर सगळे तळून घेतलेत, जामून तळून झाले आणि तेलाचा गॅस बंद करून ठेवला आणि हे जामून थंड होण्यासाठी ठेवले 5-7 मिनिटं बाजूला. आणि त्यानंतर पाक आपला तयारच झालेला होता. आता त्या पाकामध्ये जामून टाकले आणि पाकामध्ये असे बुडवून घेतले. मला वाटते मी बनवलेला पाक थोडासा कमी पडेल 1 वाटी पाण्याचा. तर तुम्ही बनवताना थोडा एक्स्ट्रा बनवा जर तुम्हाला पाक प्यायला पण आवडत असेल तर. तसं मला दोघांना पण आणि वेदला पण जास्त गोड आवडत नाही, त्यामुळं आम्ही पाक पण थोडासा कमी गोडच बनवला आहे आणि एक्स्ट्राचा पण राहणार नाही सकाळपर्यंत ते मुरल्यानंतर, कारण शोषून घेतात जामून पाक पूर्ण.